हाय एव्हरीवन. तर बघा बाळांनो, आज पेपर होता तुमचा मॅथचा. आज दिनांक 6 मार्च 2026. तर तुमचा पेपर होता बीजगणित है ना, मराठी माध्यमसाठी आहे ही उत्तरपत्रिका. तर बघा, आपण उत्तर बघून घेऊ आणि उत्तर बघून तुमचा स्कोअर किती येतो ते नक्कीच कळवा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला चालू करू आपण. तर बघा, पहिला क्वेश्चन जो होता त्याचा आन्सर सी होतं. दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन होता त्याचा ऑप्शन नंबर ए करेक्ट होता. 3 नंबरचा MCQ त्याचा ऑप्शन नंबर बी करेक्ट होता. त्यानंतर 4 नंबरचा जो होता त्याचा ऑप्शन नंबर ए बरोबर होता 45. त्यानंतर इथून बी क्वेश्चन चालू होतं. बी क्वेश्चन तुमचा 4 मार्क्ससाठी होता. तर याच्यात GSTचा दर विचारलेला होता. तर याचा आन्सर होतं 18%. ठीक आहे. त्यानंतर एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणाच्या आपल्याला DX आणि डीची व्हॅल्यू दिलेली होती. तर एक्सचा फॉर्म्युला काय बनला असता, dx/d = -42/3 -3 याचा आन्सर आलं असतं 14. त्यानंतर इथं सॅम्पल स्पेस काढायचे होते. ठीक आहे. तर यस काय आले असते, HHTT तर हे सॅम्पल स्पेस आले असते तुमचे. त्यानंतर हे इक्वेशन लिहायचं होतं तुम्हाला, वर्ग समीकरण. तर याचं उत्तर काय आलं असतं, y² + 2y - 10 = 0. तर बघा, तुमचे आन्सर चेक करून घ्या आणि कमेंट्समध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, ही 2 नंबरचा क्वेश्चन होता. त्याच्यातला ए जो आहे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती तुम्हाला. तर ॲक्टिव्हिटीमध्ये इथं 6 आन्सर होतं. त्यानंतर इथं 3 होतं. इथं NaN/N होता. इथं 3/6. ठीक आहे. या प्रकारे आन्सर होते. इथं T1चा आन्सर होतं 70. इथं 50. इथं ए आला असता तुमचा 70 आणि डी किती येणार -10. चला पुढे आन्सर चेक करून घ्या. इथे 0 येईल, 3,0. इथे -2 -2,5. तर हे आन्सर आले असते. पटापट तुमचे आन्सर चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. ठीक आहे. खूप सोपा पेपर होता बाळांनो. नंतर 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा. तर यस काय आला असता, तेच आलं असतं परत HH, HT, TH आणि TT. तर हेच उत्तर होतं. त्यानंतर सामायिक समीकरण सोडवायचे होते. तर यामध्ये तुमचं x, y आला असता 2,2. तर हे आन्सर करेक्ट आहे. नंतर वर्गीकरण सोडवायचं होतं. तर याचं अवयव पद्धतीने सॉल्व करायचं होतं. तर सोपं होतं हे पण. तर याच्यात बघा, एक्सची व्हॅल्यू येईल x = +4 आणि -5. हे 2 रूट आले असते. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स असतात. नंतर ही अंकगणित श्रेणी दिलेली आहे. तर याच्यात आपल्याला 24वे पद काढायचे होते. ठीक आहे. तर याचे 24वे पद जे येणार होतं तर ते आलं असतं तुमचं 104. ठीक आहे. हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर इथं एक्स काढायचा होता तुम्हाला मीन. तर XI FI / N आलं असतं. तर 1265 / 50 याचं उत्तर आलं असतं तुम्हाला 25.3. ठीक आहे. जवळजवळ 25.3 उत्तर आलं असतं. त्यानंतर पुढची ही ॲक्टिव्हिटी होती क्वेश्चन नंबर 3, कृती पूर्ण करा. तर हे इथून चालू करायचं होतं बाळांनो. तर ही कृती जशी लिहिलेली ना तशी तुम्हाला कंप्लीट करायची होती. इथे तुमचं 5,000 रुपये आलं असतं. इथं 5,000 रुपये मायनस झाले असते. नंतर इथं GSTचा दर किती होता हा बघा, इथं लिहिलेला आहे. GSTचा दर होता 18%. तर इथं 18% आलं असतं. नंतर 9/100 आणि इथं तुमचं उत्तर आलं असतं. तर इथं हे कॅल्क्युलेशन करून येणार 4,050. नंतर इथं पूर्ण टोटल करून येणार 53,100 रुपये. ठीक आहे. तर पहिली ॲक्टिव्हिटी सोपी होती. नंतर ही दुसरी ॲक्टिव्हिटी बघा, ज्यांनी ही सेकंड ॲक्टिव्हिटी केली असेल तर इथं -7/5 इथं -7/5 हे आलं असतं. त्यानंतर इथं 49/5 इथे -14/5
इथे येईल तुमचं 35/7 आणि इथे येईल तुमचं उत्तर 35/5 आणि इथं उत्तर येईल -7. या प्रकारे उत्तर होते. त्यानंतर इथून बी क्वेश्चन चालू होतो. जो बी क्वेश्चन होता याच्यात जे उत्तर आलं असतं तुमचं लहान संख्या आणि मोठी संख्या, तर इथं लहान संख्या ही 2 येणार आणि मोठी संख्या आहे ती 5 येणार. हे जे होतं याचं उत्तर काय यायला पाहिजे तुमचं 1,92,000. तर हे उत्तर येणार. नंतर पुढे इथे याचं उत्तर येईल, प्रोबेबिलिटी काढायची होती. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, संभाव्यता. तर याचं उत्तर येईल 5/6 आणि इथं जर याला इव्हेंट बी मानला तर याचं उत्तर येईल 6/6 = 1. ठीक आहे. त्यानंतर इथं हा आलेख काढायचा होता, सोपा होता हा पण. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 म्हणजे चौथा प्रश्न जो होता त्याच्यात 2 उपप्रश्न सॉल्व करायचे होते तुम्हाला. तर पहिला प्रश्न दिलेला होता, तर याचं उत्तर बघा इथे मी लिहून देतो. तर बघा याचं इक्वेशन जे आलं असतं आहे ना, समीकरण, तर त्याचं x² - अल्फा + बीटा × x, x + अल्फा × बीटा = 0 असतं. तर याचा फायनल आन्सर आलं असतं x² - 7x + 12 = 0. तर हे जर उत्तर असेल तुमचं तर अगदी बरोबर आहे. बघा पुढचं गणित सॉल्व करू. तर इथं गुंतवणूक जी होती ती किती होती 90,000. ठीक आहे. त्यानंतर दलाली किती येईल, तर ही ₹450. इथे GST जी लागणार होती तर GST येईल तुमचं इथं आन्सर 81 रुपीज. ठीक आहे. आणि टोटल जे येणार आहे तर तुमची टोटल येणार इथं ₹90,531. ठीक आहे. नंतर इथं तिसरा क्वेश्चन जो होता तो वारंवारता सारणी दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला ग्राफ बनवायचा होता. ठीक आहे, आले. तर याच्यात एक काम करायचं होतं. 105 विद्यार्थी दिलेले आहेत, तर इथे तुम्हाला मध्यक काढायचा होता. तर मध्यकचं उत्तर काय येईल बघा 33.67. ठीक आहे, हे उत्तर यायला पाहिजे होतं 33.67. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन होता. याच्यात तुम्हाला काही शाळेचे विद्यार्थी आहेत ते दिलेले आहेत. वाहतूक साधनांची सारणी, याच्यात आपल्याला एची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, एची व्हॅल्यू शोधायची आहे. तर बघा सोपं होतं एची व्हॅल्यू. तर बघा एची व्हॅल्यू जी आली असती तर एची व्हॅल्यू तुमची इथं 15 येणार. ठीक आहे. सगळ्यांची बेरीज करायची = 105 करायचं होतं. तर तुम्हाला आन्सर मिळालं असतं, एची व्हॅल्यू ही 15 आली असते. ठीक आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन होता. याच्यात गट ए आणि बी मधले विद्यार्थी किती आहेत ते आपल्याला लिहायचं होतं. तर बघा सोपं होतं ते पण. तर गट ए मध्ये जे होते तर ते विद्यार्थी आले असते 7 आणि गट बी मध्ये जे विद्यार्थी होते ते आले असते 5. तर या प्रकारे तुमचा पूर्ण पेपर होता. तर तुमचे उत्तर चेक करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि हा पेपर चांगला गेला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.